जरांगे आधी समाजासोबत चर्चा करणार आहेत आणि समाजासोबत चर्चा झाल्यानंतर ते शिष्टमंडळासोबत बातचीत करतील अशी माहिती मिळतेय। जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सरकारच्या वतीने सुरू असल्याचं कळतंय। सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगेंसोबत बातचीत करण्यासाठी सुद्धा पोहोचलेलं आहे, पण शिष्टमंडळाशी बोलण्याआधी जरांगे समाजासोबत चर्चा करणार आहेत। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। सरकारचे 2 शिष्टमंडळ आलेत असं त्यांनी म्हटलंय। चर्चा आधी समाजाशी आणि नंतर शिष्टमंडळाची ही तुमची भूमिका आहे। काय आहे हे सगळं? नाही, शिष्टमंडळ सरकारनं पाठवलंय, परवाही पाठवलं होतं, आज इथं आलंय ते। मी 7:15 वाजता इथं आलोय पाठव, उठायला 10 वाजले मला। थोडंसं 2.5 घंटे 2 घंटे झोप झाली आणि ते आले होते। उठलो, आंघोळ केली आणि त्यांना सांगितलं शिष्टमंडळाला मी आधीच समाजाशी बोलून येतो, म्हणजे पोर आले, समाज म्हणजे पोरं समाजाचे दुसऱ्यात नाही, पोराला बोलतो, नंतर शिष्टमंडळात चर्चा करू। तर आमच्या गाड्याचे तोंड सगळे मुंबईकडे। आम्हाला पटलं, आम्हाला आरक्षण दिलं, तर कुठून आम्हाला का हाऊस थोडीच आहे मुंबईला जायची। तुम्ही आंतरवालीत द्या, बीडमध्ये द्या, नगरमध्ये द्या, पुण्यात द्या, लोणावळ्यात द्या, पनवेलला द्या किंवा वाशीला द्या, नाही तर आझाद मैदान होते। आता आझाद मैदानला गेलो, तिथे आरक्षण दिलं, तरी मग आम्हाला वापसच यायचंय ना। आमचा उद्देश आहे मराठ्यांना सगळ्या आरक्षण, बाकीचं काय माहित नाही। तर अगदी पोरांशी बोलणार आणि मग शिष्टमंडळ चर्चा, आधी शिष्टमंडळाशी नाही। बरं, शिष्टमंडळाने तुम्हाला जे मुद्दे दिले होते, तुम्ही 3 मुद्दे, त्यावरती समाधानकारक काय बोलणं झालंय का तुमचं? नाही नाही नाही, आता ते जे चर्चा झाली होती ते घेऊन आलेत, ते घेऊन आलेत। आता ते मी आधी वाचणार आणि नंतर तिथून पुढे होणार, ते आता नाही। बरं, कोण कोण आलंय शिष्टमंडळामध्ये? नाही, ऐकतो साहेबाचे। आधीच्या शिष्टमंडळात कोण आलेलं होतं? कोणाच्या? आधीचं जे शिष्टमंडळ सकाळी तुम्हाला भेटायला नाही, ते तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं आहेत, पण सरकारच्याच वतीनं आले। बरं, आता तुमची समाजाशी तुम्ही जसं प्रत्येक वेळी बोलता तसं तुम्ही समाजाला सांगणार आहात का की सरकारने तुमच्यासोबत काय काय आश्वासनं दिली आहेत किंवा काय काय करणार आहात? आणि ते दर दिवसात सांगतोय मी, ते डेली सांगतोय। आपल्या 3 मागण्या आहेत महत्वाच्या, आणि 2-4 समजा ते एक्स्ट्राचे, ते साध्या असं सांगा ना, काय मागण्या आहेत? नाही, हेच 54 लाख प्रमाणपत्र परिवारांना वितरित करणे, सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढणे, हेच मागण्या आहेत ना। सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश व्याख्यासह काढणे, म्हणजे माझा मराठा समाजाचा फायदा होतो, आणि मराठा समाज आम्ही त्याच्यासाठी इकडे आलो। आमचा सगळ्यांचा फायदा त्यात होतोय। ह्या मागण्या मान्य झाल्या तर आज इथेच या ठिकाणी गुलाल उधळला जाईल। तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या तर? मान्य म्हणजे आम्हाला त्याची अंमलबजावणी पाहिजे। मान्याला किती कागद आहेत, किती कधी मला ते वाचल्याशिवाय काहीच बोलता येणार नाही। मी माझ्या समाजाकडून। बरं, तुम्हाला आता हे आश्वासन सरकारकडनं दिलं गेलंय की तुम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या परिपूर्ण करून त्यांनी आणल्यात? नाही नाही, ते आम्ही जे लिहिलेले होते, दिलेले त्यांना ते मुद्दे, ते घेऊन गेलते। आता ते घेऊन आलेत, आता वाचलंच नाही तर काय घेऊन आले? त्याच्यात समजा परत काही असलं आमका करत आहोत किंवा विचार करून तपासून करण्यात येईल, तर नाही पाडणार म्हणून त्यांचं। मला डायरेक्ट अंमलबजावणी पाहिजे, तात्काळ अंमलबजावणी, आणि शासन निर्णय पाहिजे तर जमते। हे होते मनोज जरांगे पाटील। आता ते आपल्या समाजाशी बोलायला निघालेत, पहिल्यांदा समाजाशी बोलेल आणि नंतर सरकारशी चर्चा करेल अशी त्यांची भूमिका आहे। आणि एबीपी माझावर त्यांची ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया तुम्ही पाहिलेली आहे। तर सरकारनं जो प्रस्ताव आणलाय तो वाचल्याशिवाय आपल्याला काहीही प्रतिक्रिया देता येणार नाही, पण आपल्याला सकारात्मक जर भूमिका सरकारनं घेतली तरच पुढचा विचार करू असं जरांगे म्हणतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।